निनाई देवी काळगाव संघाने नाणेफेक जिंकली, घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. यंगस्टर ढोणीचा वाडा हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रेम एडगे आणि त्यांच्या साथीला मंगेश एडगे. एडगे येस पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गजानन. पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरीचं निर्धारित पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज होत असताना गजानन समोर आहेत. प्रेम एडगे मंगेश एडगे ही प्रारंभिक जोडी पहिल्यांदा स्पर्धा खेळते आपल्या तालुक्यामध्ये. अर्थातच यंगस्टर ढोणीचा वाडा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून. 11:55 पहिला चेंडू. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपल्या डाव्या बाजूला धावेल, जरूर धाव मिळेल एक गोशांकी क्षेत्रामध्ये. टीम यंगस्टर ढोणीचा वाडा प्रथमतः फलंदाजी करण्याची त्यांना मिळाली आहे संधी. टीम NCC वाटोळी या संघाचे अष्टपैलू खेळाडू आपण दाजींच्या शुभास्ते देत आहोत. सामनावीराचा पुरस्कार DJ दत्तादादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून ब्रँडेड पेन. थँक्यू व्हेरी मच. दुसरा चेंडू. दुसरा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या हलकासा ब्रश झाला, धाव मिळत नाहीये. टीम निनाई देवी काळगाव काळगाव परिसरातील हा एक संघ. दुसऱ्या बाजूला आहे यंगस्टर ढोणीचा वाडा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील प्रेम एडगे हे पाहायचंय, कारण पॉवर प्लेमध्ये धावा कराव्या लागतील कुठेतरी जास्त. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय, डीपला मिड विकेट, आपल्या डाव्या बाजूला धावतोय. विकेटचं पतन. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. चांगला झेल इथे मात्र डीपला मिड विकेटला महेश यांनी. आणि पहिला धक्का टीम यंगस्टर ढोणीचा वाडा प्रेम एडगे झेलबाद. हा पहा रिप्ले. आमचा कॅमेरामॅन छोटू म्हात्रे, अगदी मॅन फ्रॉम खोनी. नाव जरूर छोटे आहे परंतु त्याचं कॅमेरावर प्रचंड मोठं. आज सकाळी हे दोन्ही आमचे कॅमेरामॅन मोरेश्वर म्हात्रे छोटू म्हात्रे 5:30 वाजता उठलेत. घरचे बोलतात शाळेत जाताना पण कधी एवढ्या लवकर उठत नाही, आज काय लवकर, कारण मिशन आहे पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी यशस्वी करायचं आहे. न्यू बॅटर प्रतीक एडगे क्रमांक 3 वर आलेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये यश मिळवलंय गोलंदाज गजानन यांनी. चौथा चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळायचा होता ऑफ साईडला, चेंडू गेलाय ऑन साईडला. पुन्हा एकदा महेश आहेत मिड विकेट डीपला. एकच धाव मिळेल. प्रतीक एडगे यांचं खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 2. टीम एकता 11 मिरगाव टॉप 6 मध्ये दाखल झाले. काल अचानक 11 बनपुरी 11 बनपुरी दाखल झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गजाननची चांगली गोलंदाजी. 4 चेंडू अखेर 2 धावा. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, फटका फासला. एक्सा कवचा क्षेत्ररक्षक वेगाने आला, चेंडू हातातून जमिनीला अगदी दान केलाय. कॅच ड्रॉप. 1 धाव मिळते फलंदाज योगेश एडगे यांना, मंगेश एडगे यांना. 1 to go. येसा शेवटचा चेंडू.
शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने मागून देखील यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक धाव यष्टाच्या मदतीने टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. एक गडी बाद 4 धावा. याचा महेश दादांची कन्या क्रिशा, आपलं स्वागत आहे. ज्युनियर के जी मध्ये क्रिकेटची आवड आहे तिला खूप. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, कव्हर्सला आहे क्षेत्ररक्षक, वेगाने जरूर आलेत परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. एक सिंगल धाव मिळते आहे. फलंदाज प्रतीक आणि मंगेश यांना टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5. पहिल्या दिवशी टीम मळादेवी कुसरुण आणि त्याचबरोबर पानेरी संघ टॉप 6 मध्ये दाखल झाले. काल अचानक 11 बनपुरी, बनपुरी 11 बनपुरी. आज टीम एकता 11 मिरगाव दाखल झाले. आणि या गटातून कोण षटक क्रमांक 2 अमोल डाकवे षटक क्रमांक 2 साठी आलेत. अमोल डाकवे टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5. चांगला पंच केलाय. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सुनील आणि डिप्लाय झेल आणि परतावा लागेल. फलंदाज प्रतीक एडगे यांना विकेटचं पतन. कॅचेस विन द मॅचेस यासाठी असं म्हटलं जातं. एखादा झेल सुटतो त्यावेळेला सामने देखील सुटतात. आपण खूप वेळा पाहिलंय आणि क्रिकेटची परिभाषा ही आहे. टीम यंगस्टर धोनीचा वाडा या संघाला आता इथून भागीदारीची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज निलेश एडगे क्रमांक 4 वर आलेत. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर टीम निनायदेवी काळगाव अद्याप चांगली गोलंदाजी केली. अमोल डाकवे पहिल्या चेंडूवर यश मिळवले. धावा कराव्या लागतील. 3 षटकांची लढत आहे त्यामुळे 35-40 पर्यंत जर मजल मारली तर गोलंदाजीच्या बळावर तुम्ही सामने जिंकू शकता. चांगला पंच केलाय. कव्हर्स आहे तैनात. वेगाने जाईल चेंडूवर, 1 धाव मिळेल तद्वर निलेश एडगे यांना. निलेश एडगे यांचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 6. सध्या प्रत्येकाला वेध लागले आहेत पाटण तालुका प्रीमियर लीगचे PTPL. परंतु आज कोणता संघ चॅम्पियन होईल आणि वर्षभर ज्या संघाच्या नावापुढे चॅम्पियन हा टॅग लावला जाईल हे पाहायचंय. फ्रंटफुटला येऊन चांगला पंच, स्टेट डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. लॉंगॉनला शंकर देसाई आणि डिप्लाय झेल, विकेटचं पतन. फलंदाज मंगेश एडगे झेल बाद. सातत्याने चुका केल्या जात आहेत. हा पहा रिप्ले. आणि का आम्ही या कॅमेरामॅन आमच्या छोट्याचं कौतुक करतो. त्याचं काम पहा, दर्जेदार काम आहे. सध्या पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी या 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रक्षेपित केली जाते. स्क्वेअर लेग कॅमेरामॅन मोरेश्वर महात्रे 81-82 ते देखील खोनीचे. कुणाल महात्रे ते देखील एक खोनीचे. खोनी म्हटलं की ओमसा MTC ब्रँड. चांगला ऑन ड्राईव्ह डिपला आहे. मिड विकेट तैनात. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. राज यमकर यांचं खातं उघडलं जात आहे पहिल्या चेंडूवर. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4-7 माफ करा 7 धावा. सेल्फी काढला जातोय मुकादम आपल्या ब्रह्मणध्वनीमध्ये. कव्हरचा फटका खेळला. धावची संधी असेल. विकेटचा प्रयत्न जरूर केला. 1 धाव मात्र मिळेल फलंदाजाला. सध्या तंत्रज्ञान खूप बदललंय आणि या पूर्वीच्या काळी कॉडेक्सचे कॅमेरे होते. आता तो कॉडेक्सचा कॅमेरा तुम्हाला कुठेच दिसत नाही कारण मोबाईलमध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा आहेत. 1 to go. 8 धावा.
आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. षटक क्रमांक समाप्त होत आहे दुसरं अमोल डाकवे यांचं. 3 गडी बाद 8 धावा. टीम यंगस्टर दोन्हीचा वाडा. चला 10 मिनिटं झाले तुमची टीम नीनादेवी काळगाव. 5 मिनिटं बाकी आहेत अंतिम षटकासाठी. सुनील चोरगे आलेत अंतिम षटकासाठी. सुनील चोरगे स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन. आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकतोय आपण आशिष चोरगे सरांना. चोरगे बंधू ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दूर आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक आला. मिडलचा क्षेत्ररक्षक मागे गेला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. धावांसाठी धावाधाव करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावा. सासरवाडी आहे आशिष सरांची. जावयाचा पाहुणचार देखील केला जाईल या टीमच्या माध्यमातून. जावयाचा स्कॅनर पाठवा बोलतायत. टीमची धावा संख्या 10. महत्वाचं असतं की ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करता एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावर उभारण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि तो कुठेतरी प्रयत्न फसतोय. फुलटॉस चेंडूचा देखील फायदा घेता आला नाहीये. ऑन साईडला खेळलाय. बॅटच्या बॉटमला लागला. पाय हलत नाहीयेत आणि त्यामुळे धावा देखील बनत नाहीयेत. फुटवर्कचा वापर करावा लागेल. या लोअर फुलटॉस चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. चांगला कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हर तैनात. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. अप्रतिम फेकी. एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड. चांगला यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी सुनील चोरगे. 2 टू गो. अवघ्या 12 धावा धावफलकावर आहेत. 2 मोठे फटके 24 होऊ शकतात. बेगिट केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं गजानन यांनी डीपला झेल. आणि फलंदाज निलेश यमकर झेलबाद. क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांना जोडून ठेवणारा हा खेळ आहे. सचिन झोरे क्रमांक 6 वर आलेत. शेवटचा चेंडू त्यांना खेळण्यासाठी संधी आहे. तुम्ही किती क्रमांकावर बॅटिंगला येता ते महत्त्वाचं नसतं. तुम्ही किती चेंडू खेळता हे महत्त्वाचं नसतं. जर तुम्हाला मिळालेल्या चेंडूंचा तुम्ही कसा फायदा घेता हे महत्त्वाचं आहे. 12. 6 जर आले या चेंडूवर तर 18 होऊ शकतात. आणि 18 मध्ये 19 एक समाधानकारक नाही म्हणता येणार, परंतु एक फायटिंग टोटल तुम्ही जमा करू शकता. कारण ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग सामने होतात, सामने रंगतदार होतात. 1 टू गो. चांगली गोलंदाजी केली सुनील चोरगे यांनी. चला मॅच चालू ठेवा. बरोबर 14 मिनिटं झाले तुमच्या पहिल्या डावासाठी. संघ देखील सध्या खूप हुशार झालेत. प्रीतम भाऊ. येस प्रीतम दादा इकडे बसलाय. मला वाटलं स्कोरिंग करतोय. मोठा मोठा खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर. एकदा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. कॅच ड्रॉप. एक धाव पूर्ण केला. दुसरा प्रयत्न इथे होईल. दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण केली. तेचा प्रयत्न इथे चालू आहे. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात करतोय चुकी. 2 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावर 14. 15 धावांचं लक्ष असेल. निनाय देवी काळगाव 15 रन्स टू विन. नेक्स्ट मॅच NCC वाटोळे त्यांच्या विरोधात विजयी संघ असेल. आणि त्यानंतर एअर स्पोर्ट्स एराड, कुंभारगाव 11, भवानीनगर सळवे आणि मानेगाव हे संघ आहेत इन ॲक्शन. आज छोट्या
पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026. येस, विशेष म्हणजे ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक घेऊन अभिजित यमकर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. 15 धावा करायच्या आहेत विजयासाठी, परंतु एक लो स्कोरिंग सामना नेहमी रंगतदार होतो आणि या मॅच मध्ये काही घडू शकतं. विचार केला ना तर हा सामना 3 चेंडूमध्ये देखील संपू शकतो, परंतु टीम यंगस्टर धोनीचा वाडा सामना सहजासहजी सोडणार नाहीये, कारण त्यांना माहित आहे पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी आपण खेळतोय. संतोष आणि त्यांच्या साथीला आहेत सचिन शिकरे. बरोबर 12:11 अवधी झाला. बैठक मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, धाव मिळणार नाहीये. संतोष देसाई आणि आमच्या बरोबर डाव्या बाजूला बसलेत रोहनदादा देसाई. चांगलं स्कोरिंग सकाळपासून त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे, चॅम्पियन ट्रॉफी आपली आहे, प्रत्येक खेळाडू योगदान देतो. अभिमर आहे, हुक केलाय डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक दूरवरून जाईल मिड विकेटचा. एक धाव पूर्ण केला, दोन्हीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील. 9+2 3 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील आणि फ्रेड देखील आहे. फ्रेडचा चेंडू म्हटलं तर फलंदाजासाठी सुवर्ण संधी असते आणि या सुवर्ण संधीचा लाभ घेता येईल का फलंदाज संतोष देसाई यांना? संधी आहे फ्रेडच्या चेंडूवर सामना खुला करण्याची. फक्त 15 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये निनय देवी काळगावला. चांगला कव्हर ड्राईव्ह, मिड ऑफ कव्हरच्या मधून चेंडू जमिनीला गुदगुल्या करत जाईल. सीमा पार, क्रिकेटचा क्लास, दर्जा, चांगला कव्हर ड्राईव्ह. संतोष देसाई यांच्या बॅटमधून 4 चौकार. एनसीसी वाटोळे टीम, कॅप्टन सज्जरा टॉस साठी. यस, कॅप्टनला बोलवा, सामना लवकर संपेल कदाचित. कमबॅक करावं लागेल यंगस्टर धोनीचा वाडाला, विकेट घ्याव्या लागतील. हा देखील चांगला कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न, पायाने अडवलाय. क्रिकेटमध्ये कधी कधी फायदा होतो या फुटबॉलचा. स्किल हवी आहे तुम्हाला. आणि या पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान पहा, मुख्य व्यासपीठावर मुंबईचा बर्गर आनंद घेतला जातोय. मुंबईच्या बर्गरचा मुखात मागे पण मंडळी बसले. हाफ टॅकर चेंडूवर पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, इट्स अ बिग हिट. सचिन शिकरे पेटंट स्ट्रोकचा धावा, षटकार. या षटकाराने समीकरण विजयाच्या जवळ येऊन टेपलाय. 13 धावा.
2 धावा धाव फलकावर. आणि तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता मुंबईच्या बर्गरचा मनमुराद आनंद लुटला जातोय. वा, अजून काय पाहिजे. मुंबईचा बर्गर, तुम्हाला तणाव घ्यायची आवश्यकता नाही आहे. आणि सोबत आहे साताऱ्याची मिरची, साताऱ्याची लवंगी मिरची. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, 1 धाव विजयापासून दूर आहे टीम. टीमची धावसंख्या धाव फलकावर 14. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा खर्च केल्या अभिजित